नमस्कार. मी डॉक्टर सागर घडते. व्हिडिओ रेटिना कन्सल्टंट म्हणून एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आज आपण जागतिक मधुमेह दिवस म्हणजे 14 नोव्हेंबर असल्यामुळे त्याच्याबद्दल काही माहिती देणार आहे की शुगर किंवा मधुमेह किंवा डायबिटीज या आजारामध्ये डोळ्यांमध्ये काय परिणाम होतात. मधुमेह हा आजार जसा बाकी अवयवांना हानी पोहोचवतो तसंच त्याचा डोळ्यावरही परिणाम होतो. मधुमेह या आजारामध्ये अचानक दृष्टी कमी होणे, डोळ्यासमोर काळे टिपके दिसणे, वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे असे बरेच काही गोष्टी होतात. हा आजार नेमका काय परिणाम घडवतो याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. मधुमेह किंवा डायबिटीज या आजारामध्ये आपल्या रक्तातली शुगर वाढते, साखर वाढते. त्याच्यामुळे ज्या छोट्या छोट्या धमन्या आहेत डोळ्यामधल्या त्या हळूहळू लीक किंवा त्यातून पाणी लीक होऊन किंवा रक्तस्राव होऊन डोळ्यामध्ये सेंटरमध्ये मागच्या पडद्यामध्ये सूज येते. त्याला मॅक्युलर इडिमा किंवा सिस्टॉइड मॅक्युलर इडिमा असं म्हटलं जातं. या आजारामध्ये रुग्णांना ज्या गोष्टी आहेत त्या धुसर दिसणे किंवा अक्षर हलल्यासारखी वाटणे असं होतं आणि या आजारामध्ये त्यांना वारंवार डोळ्यामध्ये इंट्राव्हिट्रियल अँटीव्हीएफ इंजेक्शन घ्यायची गरज पडू शकते. त्या व्यतिरिक्त डायबिटीजमध्ये मागच्या पडद्यात बऱ्याच वेळा ज्या धमन्या आहेत चांगल्या धमन्या बंद होऊन नवीन धमन्या तयार होतात, ज्या हळूहळू लिकेज करून रक्तस्राव करून डोळ्याची विजन पूर्णपणे कमी करू शकतात. जर हा आजार वेळेत लक्षात नाही आला तर कायमस्वरूपी नजर जाऊ शकते. जसं रक्तस्राव होणे म्हणजे व्हिट्रियस हिमोरेज होणे जर आपल्याला लक्षात आणायचं असेल तर अचानक डोळ्यासमोर काळे ढग आल्यासारखे वाटणे किंवा पडदा सरकल्यासारखं वाटणे असं असतं. तर यासाठी कधी लेझर ट्रीटमेंट किंवा कधी विट्रेक्टोमी किंवा इंजेक्शन ट्रीटमेंट पण लागते. धन्यवाद.